जय श्री गुरुदत्त. गुरुचरित्र वाचण्याचे काय फायदे आहेत? तसं जर पाहिलं, गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय आहे आणि दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्याने प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यावर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. असं ह्या गुरुचरित्रामध्ये संपूर्ण असे 1 ते 53 अध्याय आहे आणि त्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती असेल. अध्याय 1 जर आपण नित्य गुरुचिंतनानं वाचला तर आपलं संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2 कलीबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होते. अध्याय 3 गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4 स्त्री छलाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5 शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6 दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय 7 पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8 बुद्धी मांद्य नाहीशी होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9 सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10 नवस फळाला येतात, चोरीची आळ दूर होते. अध्याय 11 वाचन दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12 संकटे, दैन्य, दारिद्र्य याचे निवारण होते. अध्याय 13 सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशे होतात. अध्याय 14 प्राणघातक गंडांतरापासून स्वरक्षण लाभते. आता अडचणीपासून मुक्त होण्यासाठी गुरुचरित्र हा अध्याय 14वा आहे. अध्याय 15 तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16 आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17 ज्ञान व गुरुकृपा याचा लाभ होतो. अध्याय 18 संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19 भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळी यातर पुण्य लाभते. अध्याय 20 गुरु स्मरण करून मनी पूजा करीओचे गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मा संबंध परिहरे. अध्याय 21 मृत्यू भयापासून मुक्तता होते. अध्याय 22 वांझपण दूर होते, बाळातणीला चांगले दूध येते. अध्याय 23 पिशाच्य बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24 भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25 अपात्र लोकांचा संपर्कात त्याचे दुष्परिणाम टाळतात. आणि अध्याय 26 शत्रू निशभ्रम होऊन शरण जातात. अध्याय 27 गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती होते. अध्याय 28 वाईट कर्माचे दोष दूत होतात, सतत सापडतो. अध्याय 29 स्त्री छल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30 कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31 पतीवर येणारे विघ्न टाळतात. अध्याय 32 वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 23 वचन बँग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34 प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
अध्याय 35ने हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36ने चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37ने मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते. अध्याय 38ने निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39ने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40ने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41ने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42ने विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43ने गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44ने मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45ने कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46ने चित्ताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 46ने चित्ताची स्थिरता लाभते आणि ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47ने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48ने गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्ने टाळतात. अध्याय 49ने तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय 50ने ग्रंथी रोग, त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51ने सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52ने श्रद्धेला चांगली फळ येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. अशा पद्धतीने 22 श्लोकी गुरुचरित्र वाचून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळतात. या महान ग्रंथाचा आपण योग्य रीतीने पारायण केले. श्री दत्तात्रेयाचे अवतार मानले जाणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती यांच्याबद्दल चरित्र ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे. स्वतः नरसिंह सरस्वतींनी सरस्वती गंगाधर यांना चरित्र लिहिण्याचा आदेश दिल्याची माहिती श्री गुरुचरित्रात दिली आहे. तर तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. इसवी सन 1480च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असल्याचे मानले जाते. गुरुचरित्रास दत्त संप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात. गुरुचरित्र या ग्रंथात एकूण 52 अध्याय असून त्यात 7491 ओव्या आहेत. मंगलचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गुरुची कृपा प्राप्त करणे तर ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळवणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ. श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती ही दोघेही दत्तात्रेय यांचा अवतार मानले गेले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते. आता आपण गुरुचरित्र पारायण कधी वाचावे? गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हा दत्त संप्रदायातील महत्वाचा घटक मानला गेला असून या ग्रंथाचं पारायण 7 दिवस, 18 दिवस, 28 दिवस, 34 दिवस, 37 दिवस, 43 दिवस किंवा 51 दिवस असं करू शकतो. श्री गुरुचरित्राचं वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावं. दुपारी 12 ते 12:30 ही केवळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन करू नये. दररोज आंघोळ संध्या असा संकल्प करावा. वाचन करण्यासाठी कायम एकच आसन वापरावे. पारायण करणाऱ्याने हलका आहार घ्यावा. इतर कोणाच्याही घरचे अन्न स्वीकार करू नये. उपवास करू नये. मात्र दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. दिवसभर ईश चिंतन करावे. तसेच या काळात गोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर, मन, बुद्धी याची शुद्धता पाळावी. या दरम्यान पुरुषांनी दाढी वाढवू नये. चामड्याच्या वस्तू वापरू नये. ब्रह्मचर्य पाळावे. या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी जाऊ नये किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात सुतक असल्यास श्री गुरु चरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे. मात्र अर्धवट सोडू नये. गोमूत्र शिंपडावे. रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे. गुरुचरित्र जे पारायण आहे ते कसं सुरू करावं? या श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे
व गाय यांना नैवेद्य दाखवावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद तर 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू अशी असल्याने हा नियम पाळण्याचे सांगितले जाते. पारायणापूर्वी दाराला तसेच चौरंगाला तोरण बांधावे. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. चौरंगावर पिवळा कपडा पसरावा. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई आणि उदबत्ती लावावी. पारायणास बसण्यापूर्वी देवाला पारायणास उपस्थित राहण्याची प्रार्थना करावी. घरातील वडीलधारी मंडळीस नमस्कार करावा. मग पारायणासाठी आसन ग्रहण करावे. वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. प्रथम अथर्व शीर्ष वाचन, नंतर 1 माळ गायत्री जप आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ जप असा किंवा दत्त मंत्र म्हणावा. आता श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत कशी आहे? 7 दिवसाचं पारायण केलं तर 1 ते 9 अध्याय घ्यायचे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 घ्यायचे. तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29 घ्यायचे. चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35 घ्यायचे. 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38 घ्यायचे. 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 घ्यायचे आणि 7व्या दिवशी अध्याय 44 ते 52. आणि श्री गुरुचरित्राचे 3 दिवसीय पारायण कधी करायचं नाही. केवळ दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठी 1 दिवसीय पारायण करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे. अशा पद्धतीने श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो.